दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा आणि बेकायदेशीर घुसखोरी यांच्याशी संबंधित प्रकरणात ईडी अर्थात वसुली संचालनालय 13 ठिकाणी शोध मोहीम राबवत आहे। महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल इथली ही ठिकाणं आहेत। रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांची भारतातली घुसखोरी सुलभ करण्यात कथितरित्या गुंतलेल्या संघटित टोळीविरोधात उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं FIR नोंदवली होती। या घुसखोरांना भारतीय ओळखीचं बनावट दस्तऐवज मिळवण्यासाठी सोय करणं आणि देशाच्या विविध भागात त्यांच्या पुनर्वसनासाठी सहाय्य करणं असे आरोप या टोळीवर आहेत। या प्रकरणी तपासात खोलवर रुजलेलं आर्थिक जाळं उघडकीस आलं असून यात काही धर्मादाय विश्वस्त संस्था आणि संघटनांचा समावेश आहे। या संस्था कथितरित्या मोठ्या प्रमाणात परदेशी देणग्या स्वीकारत होत्या आणि बेकायदेशीर कारवाया सुलभ करण्यासाठी अनेक बँक आणि बनावट खात्यातून हा निधी वळवत होत्या। हैदराबाद